देशात नवीन सोने करार लागू। आता दसऱ्याला इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्राम सोने। सोनं दसऱ्याला 24 कॅरेट सोन्याचा भाव काय असणार याविषयी महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। सरकारने नवीन सोने धोरण लागू केल्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलथापालथ होणार आहे। सोन्याच्या भावात हा असा बदल बघायला मिळणार आहे की ज्यामुळे ग्राहकांसाठी एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे। त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर किंवा तुमच्या घरामध्ये लग्न कार्य आहे म्हणून सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की आज दुपारपासूनच दुकानामध्ये गर्दी वाढायला सुरुवात होणार आहे। त्यामुळेच आजची माहिती तुम्हाला तुमची लाखो हजार रुपयाची बचत देखील करू शकते, तुम्हाला मोठा फायदा देखील मिळवून देऊ शकते। आज व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर या दसऱ्याला सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे की घाईघाईत घेतलेला एक निर्णय, चुकीचा निर्णय, सोन्याचे भाव हे किती रुपये असणार आहेत, दसऱ्याला सोनं काय भावात मिळणार आहे। तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाने आता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का? आपल्याला थांबावं लागेल की जुनं सोनं आहे ते मोडायचं की थांबायचं? तर आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नाची उत्तरं शोधणार आहोत। आज आपण फक्त आजचे भाव पाहणार नाही तर दसऱ्यापर्यंत सोन्याची नेमकी कशी दिशा असेल याचं विश्लेषण आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत। दसऱ्याला काय असेल सोन्याचा भाव याविषयी महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। जेव्हा सरकारने एक नवीन सोने धोरण लागू केले ज्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलथापालथ होणार आहे। सोन्याच्या भावात असा बदल होतोय की ज्यामुळे आज दुपारपासून दुकानामध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळणार आहे। त्यामुळे माहिती लक्षपूर्वक बघायची आहे। आजचा जो सोन्याचा भाव आहे ते पाहून लोक अक्षरशः डोळे फिरत आहेत। सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं सोनं आज प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय बनलेला आहे। पण त्यातच एक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर अमेरिकेतून देखील एक अनुकूल बातमी आलेली आहे। या दोन्ही घटना, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत यामुळे सोन्याच्या बाबतीत एक मोठी सुवर्ण संधी ग्राहकांना असणार आहे। टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तुम्हाला लॉंग टर्मसाठी सोनं घ्यायचं आहे किंवा दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा आजचा दर काय हा लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि त्यानंतर दसऱ्याच्या पर्यंतची काय दिशा असणार आहे का, लोक आता गर्दी होणार आहे का, आता ही सुवर्ण संधी आलेली आहे। एक्सपर्ट काय म्हणालेत, सरकारनं कोणतं धोरण लागू केले आहे। आता बघा सगळ्यात आधी चांदी जर पाहायला गेलं तर चांदीचा दर आता उच्चांकीच्या पातळीवर स्थिर आहे। गेल्या आठवड्याभर जर आपण पाहिलं तर सोन्याच्या दरात थोडी नरमाई किंवा स्थिरता दिसून आली, पण चांदी ही प्रचंड प्रमाणे वाढणार आहे। आता बघा दसऱ्याच्या इफेक्ट काय असणार आहे दसऱ्यापर्यंत, तर सोन्याचे भाव कसे वाढणार आहेत, दसऱ्यापर्यंत कशी असणार आहे दिशा। आता बघा लक्षपूर्वक आहे का, दसऱ्याला सोनं खरेदी करण्यामागे आता लोकांची गुंतवणूक नसतो तर आपली एक सांस्कृतिक एक परंपरा आहे। विजयादशमीच्या दिवशी आपण पाहिलं तर पानाच्या स्वरूपामध्ये सोनं लुटतो म्हणजे समृद्धीची देवदान करतो, पण या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ आणि भरभराटीचं लक्षण मानलं जातं। पण आज सगळीकडे चर्चा सोनं आवाक्याच्या बाहेर गेलेले आहे। काही लोक, काही वृत्तवाहिन्या पाहायला गेलं तर अनेक लोक सोनं महागलं अशा देखील सोशल मीडियावर देखील सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये गेला, सोन्याचा भाव पाहायला गेलं तर 1.5 लाखापर्यंत जाईल, 2 लाखापर्यंत जाईल, असे अनेक वृत्तवाहिन्यावर देखील बातम्या येत आहेत। पण सोन्याचा भाव अतिशय कमी होणार आहे अशी खात्रीदायक माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा तुम्ही 1 ग्राम सोनं घ्यायचं असेल, 2 ग्राम सोनं घ्यायचं असेल त्या ठिकाणी तर पण अक्षरशः आज 1 लाख रुपयाच्या पुढे सोनं गेलेलं आहे। त्यामुळे अक्षरशः लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। पण आनंदाची बातमी देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी बिहारमध्ये एक मोठी घोषणा देखील केलेली आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटी कमी केला जाणार आहे आणि जीएसटीचा टॅक्स कमी केला जाणार आहे। त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये थोडं त्या ठिकाणी कमी होणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। त्यामुळं सोनं, खाण्यापिण्याचे जे पदार्थ आहेत, महत्त्वाच्या वस्तू या ठिकाणी स्वस्त होणार आहेत। मग याचाच इफेक्ट सोन्यावर होणार का, हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता बघा ही जी परंपरा होती ती दसऱ्याच्या काळात सोनं घेण्याची काय होते, ही मागणी वाढून जाते। आता मागणी जी वाढते त्यामुळे काय होतं की दसऱ्याच्या काळामध्ये एक मागणी वाढते आणि दसऱ्यानंतर लग्न सराईचा हंगाम सुरू होतो।
त्यामुळे दागिन्याची खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते। अशा प्रकारचा विषय हा दसऱ्याच्या वेळेमध्ये होत असतो। मग याचा इफेक्ट काय होणार? दसऱ्याला नेमकं 2-3 गोष्टी घडल्यात। अमेरिकेतील फेडरल बँक आहे तिथे एक घटना घडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी काही विशेष देखील सवलत देण्यात आल्यात। आता सोने धोरण नवीन लागू झालेलं आहे। आता मग सुवर्ण संधी काय होणार? आता काय भाव असणार? आता काय होतं याच काळामध्ये पाहायला गेलं तर खरीप पिकाची कापणी होऊन शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा आलेला असतो। शेतकरी राजा देखील सोन्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा एक भाग वापरत असतो। आता मागच्या पारावरच 5 वर्षाचा जर डेटा बघितला तर 5 वर्षाची जर माहिती घेतली तर एक रंजक गोष्ट समोर येते। दसऱ्याच्या आधी 10 ते 15-20 दिवसामध्ये सोन्याची जी मागणी असते ती सरासरी 20 ते 25% वाढलेली असते। मग आता प्रश्न हा आहे की यावर्षी सुद्धा मागणी वाढणार आहे का? वाढलेल्या मागणीमुळे भाव किती वाढते याचं उत्तर देखील आता आपण काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मिळवणार आहे। आता बघा, एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घटना घडलेली आहे। आता या घटनेमुळे सोन्याच्या भावावरती तुम्हाला डायरेक्ट अंदाज येणार आहे। आता पहा, सोन्याचे दर काय आहेत, सोन्याचे जे काही भाव आहेत ज्याची चावी आता तुम्हाला देशात राहील। आता जी चावी अमेरिकेत गेलेली आहे। आता अमेरिकेत गेली म्हणजे काय झालं? अमेरिकेची एक फेडरल रिझर्व्ह बँक आहे। आता जशी आपली भारताची रिझर्व्ह बँक आहे ही सगळ्यात मोठी बँक आहे, तशी अमेरिकेमध्ये देखील एक फेडरल रिझर्व्ह बँक आहे। त्या फेडरल रिझर्व्ह बँकेमध्ये काय करून घेते बघा, अमेरिकेत जेव्हा महागाई वाढते तेव्हा ती नियंत्रित आणण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवते। व्याजदर वाढली की लोकांना बँकेत बॉन्ड्स त्या ठिकाणी परतावा तो मिळतो। त्यामुळे गुंतवणूकदार सोनं विकून टाकतात आणि सोन्यातले आलेले पैसे बँकेत टाकतात। तर हा तिथला ट्रेंड लागतो, ही पद्धत असते। पण आता सध्याची परिस्थिती पाहता लक्षपूर्वक ऐका, दसऱ्याला आता आपण काय भाव असणार आहे याच्यावरून तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। अमेरिकेची महागाई बघा बऱ्यापैकी आता नियंत्रणामध्ये येत आहे। त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जाते की फेडरल रिझर्व्ह बँक आहे ते व्याजदर आता वाढवणार नाही। व्याजदर वाढवलं नाही म्हणजे लोक काय करणार? बँकेतील पैसे काढणार आणि ते सोनं विकत घेणार। आता बघा, आतापर्यंत एक उदाहरण 1 किलो सोनं मागणी होती, ही जर आज 2 किलो झाली तर आता लक्षात घ्या मागणी वाढली, पुरवठा कमी होतो, त्यामुळे देखील भाव देखील वाढत असतो। हे सोन्यासाठी अत्यंत पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक चिन्ह आहे। मग सोन्याचे भाव रॉकेट सारखे वर जाऊ शकतात। त्यामुळे दसऱ्यापर्यंत लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे असं काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे। पण 3 असे अंदाज आले आहेत की ज्यामध्ये सोन्याच्या किमती या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत। 3 अंदाज असे आहेत की ज्यामुळे तुम्हाला सोन्याविषयी एक सकारात्मक बाब लक्षात आता या ठिकाणी येणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा असा घटक आहे की जगात अशांतता चालू आहे। जगात आता कुठेही युद्ध, राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट आले की गुंतवणूकदार घाबरत असतात, शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात। तिसरी गोष्ट म्हणजे डॉलर इंडेक्समध्ये आता पाहायला गेलात, डॉलर जेव्हा मजबूत होतो तेव्हा सोनं देखील स्वस्त होतं आणि डॉलर कमकुवत होतो तेव्हा सोनं देखील महाग होतं। आता डॉलर जो आहे तो सध्या कमी होताना दिसत आहे, पण डॉलर कमी झाला म्हणजे सोने त्या ठिकाणी तुम्हाला वाढ झालेली पाहायला मिळू शकते। आता मग हे झालं आंतरराष्ट्रीय गणित। आता भारतीय बाजारामध्ये काय स्थिती असणार आहे, मग दसऱ्याला काय असणार आहे सोन्याचा भाव, हेच तुम्हाला संपूर्ण सविस्तर सांगणार आहे। बघा, आपल्या देशाची परिस्थिती जर बघायला गेली तर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सकारात्मक घटक म्हणजे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे गेल्या 2-3 वर्षापासून जी बँक आहे ती आपल्या तिजोरीमध्ये सोन्याचा साठा वाढवत आहे। जेव्हा देशाची मोठी बँक सोने खरेदी करते तेव्हा सोन्याच्या भविष्याबद्दल एक सकारात्मक विश्वासावर संकेत देत असते। आता बघा काय झाले की सोनं जे आहे ते प्रचंड खरेदी रिझर्व्ह बँकेकडून सुरू झालेली आहे। आणि दुसरी गोष्ट रुपयाची किंमत, आता सोनं आपण डॉलरमध्ये आयात करत असतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराच्या भाव जर स्थिर असतात तर डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झालाय, त्यामुळे जास्त पैसे मोजावे लागतात आणि ज्यामुळे सोन्याची किंमत ती आहे ती आपल्याला वाढल्याची पाहायला मिळत असते। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यात अशी आहे की सरकार धोरण म्हणजे सरकारने जे इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आता महत्त्वाच्या गोष्टीमध्ये बदल केलेत। आता अंदाज काय आहे बघा, दसऱ्याला काय भाव असू शकतो त्याच्याविषयी 3 महत्त्वाचे अंदाज या ठिकाणी। पहिला अंदाज, या काही ठिकाणी मोठे विश्लेषक आहेत किंवा एक्सपर्ट आहेत त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव नक्की उच्चांक गाठू शकते। म्हणजे दसऱ्याचा भाव 1000 रुपये ते पाहायला गेलं तर 1,12,000 रुपये ते प्रति ग्राम 10 ग्राम पर्यंत पोहोचू शकतो। दुसरा अंदाज असे काही तज्ञ म्हणतात की हाच भाव कमी होऊन 1,05,000 ते 1,08,000 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी असू शकतो। तिसरा अंदाज जो असा आहे, दुसरा अंदाज एक स्थिरतेचा अंदाज आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की
सोनं 1,000 ते 1,15,000च्या रुपयाच्या रेंजमध्ये फिरत राहील. आता तुमचं नेमकं काय करायचं बघा. तुमच्या घरात लग्न करायचं असेल, तुम्ही शेवटच्या क्षणी वाट पाहू नका. दसऱ्याच्या आदल्या दिवशी प्रचंड गर्दी असते. त्यावेळेस पाहायला गेलं तर दुकानामध्ये प्रचंड गर्दी असते. तुम्ही टप्प्याटप्प्याने देखील खरेदी करू शकता. म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने जसं काही तुम्हाला 5 तोळे सोनं घ्यायचं असेल तर एका दिवशी खरेदी करू नका. तुम्हाला 1 तोळा त्या ठिकाणी खरेदी करा, ज्यामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही सोने खरेदी करा. म्हणजे 1-1 ग्राम सोने खरेदी करा आणि त्यामुळं तुम्हाला जास्त भावाचा अडथळा येणार नाही, ज्याच्यामुळे अरेंजिंग होणार नाही. आता बघा, एखादं पाहायला गेलं तर मायकिंग चार्जेस जे असतात सोन्यावर लावलेले असतात, ते दागिन्यावर 5% पासून ते आता 25% पर्यंत आता ते आता कमी केले जाणार आहेत. आज जी मजूर लावली जाते ते देखील तुम्हाला 2 ते 3 ज्वेलर्सकडे चौकशी करा. जिथे कमी मजूर आहे तिथेच तुम्ही सोने खरेदी करा. सणाच्या दिवशी काही ऑफर असतात, त्याचा फायदा जरूर घ्या. गुंतवणूक जर करायची असेल तर गुंतवणुकीसाठी तुम्हाला पाहायला गेलं तर थोडंसं थांबणं गरजेचं आहे. कारण भाव आता सध्या पाहायला गेलं तर अस्थिर आहेत. ज्यांना सोनं विकायचं आहे तर आता सोन्याचा भाव जवळपास उच्चांकाच्या जवळ आहे. त्यामुळे तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन तुम्ही जुनं सोनं विकू शकता. पण विकताना घाई करू नका. एका सोन्यावर तुम्ही अवलंबून राहू नका. 2-3 ठिकाणी तुमच्या सोन्याचे दागिने आहेत, जिथे जी शुद्धता ती तपासा. त्यानुसार तुम्ही थोडक्यात सांगायचं झालं तर दसऱ्याच्या पर्यंत सोन्याचे भाव अनेक घटकावर अवलंबून आहेत. सणासुदीच्या मागणीमुळे भावाला पहिलं तर भक्कम आधार मिळेल, पण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या चढ उतार किमतीवर त्याचा परिणाम देखील करेल. एक गोष्ट नक्की ठेवा, सोने ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. एका दिवसाच्या किंवा एका महिन्याच्या चढ उताराने घाबरून किंवा हुरळून जाऊ नका. तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. तुमच्या गरजा ओळखा. आम्ही दिलेली जी माहिती आहे ही एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच त्या ठिकाणी पुढचा निर्णय घ्या. मग आता तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न तुमच्यामध्ये, दसऱ्याचा सोन्याचा भाव काय असेल? तर तुम्ही या दसऱ्याला सोने करणार आहेत का, की वाट बघणार आहेत? तुमचे विचार प्रश्न खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की एक लाईक करा. मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करायला देखील विसरू नका. आम्हाला चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.